नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. एका ताईंनी रिसेंटली कमेंट केली होती की कटोरीचा भाग भाग जो आहे तो क्रॉसमध्ये कट करावा की स्ट्रेटमध्ये कट करावा. त्या ताईंना रिप्लाय करताना मनात आलं की एकट्याच ताईला रिप्लाय करण्यापेक्षा एखादा छानसा व्हिडिओच का नाही तयार करावा आपण याच्यावरती. म्हणूनच तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. म्हणजे अजून काही ताईंना हा जर डाऊट असेल, कटोरी कटिंग करताना किंवा कटोरी ठेवताना कशी ठेवावी, क्रॉस ठेवावी, सरळ ठेवावी, आडवी ठेवावी की उभी ठेवावी, कटोरी कटिंग करताना ठेवावी कशी किंवा कटोरी क्रॉस कापावीच का किंवा सरळ कापल्यानंतर सुद्धा अशी सुंदर कटोरी बसते का, ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल, म्हणजेच तुम्हाला एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईफ टाईम कटोरी कशी कटिंग करावी किंवा कटोरी कटिंग करताना आपली चुकणार तर नाही, हा डाऊट तुमचा नेहमीसाठी क्लिअर होणार आहे. आता कटोरीमध्ये मी कप्स घालून तुम्हाला दाखवते की अतिशय सुंदर अशी कटोरी झालेली आहे. ही 18 ते 19 साईजची म्हणजे 36 ते 38 साईजची कटोरी ब्लाऊज आहे. माप जे आहे त्याचं तुम्ही पाहू शकता. मी जी कटोरी दाखवणार आहे तुम्ही कोणत्याही साईजसाठी कटिंग करू शकता किंवा तुम्ही जे तुमचं कटोरीचं माप काढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर या पद्धतीने कटोरी कटिंग केली तर याच पद्धतीने फिटिंग त्याचं येणार आहे. व्यवस्थित परफेक्ट कटोरीचा टक्स म्हणा किंवा कटोरीची रुंदी, कटोरीची लांबी आणि कटोरीचा पफ जो आहे तो अतिशय सुंदर जसा व्हिडिओत ब्लाऊज तुम्ही पाहताय त्याचप्रमाणे येणार आहे. सो त्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला कंटिन्यू पाहावा लागेल स्किप न करता. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करावं लागेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आहे शेजारची ती सुद्धा ऑलवरती सेट ठेवा, म्हणजे आपले व्हिडिओ नवीन अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग आता कटोरी ब्लाऊज तुम्ही पाहिलेला आहे, त्याच कटोरी ब्लाऊजसाठी कटोरी कशी कटिंग करायची हे देखील पाहूया. आता हे माझं कट केलेले पॅटर्न आहेत कटोरीचे, जसे की तुम्ही सुद्धा असे पॅटर्न कट करून ठेवलेही असतील. प्रत्येक मापाचा कटोरी पॅटर्न आपण कटिंग करतो. आता याच्यामध्ये 1-2 साईज आपण ॲडजस्ट करून कटिंग करू शकतो. सो तुम्ही कटोरी ब्लाऊज कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती पाहिला नसाल तर होम पेजला व्हिजिट द्या. त्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आपण दाखवलेले आहेत, शेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये कटिंग कसं करायचं आहे, कटोरीचं माप कसं काढायचं आहे आणि पेपर कटिंग काढल्यानंतर तो पार्ट कटोरीचा ठेवून परफेक्ट कसा कापायचा आहे ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्ही जाऊन ते नक्कीच व्हिडिओ चेक करू शकता आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर. आता ह्या ब्लाऊजमध्ये दाखवलेली कटोरीची उंची आणि रुंदी आपण पाहणार आहोत. त्याची उंची आहे 8.5 इंच ते 8.25 इंच. इथे सुद्धा आपली त्या कटोरीची उंची तितकीच आलेली आहे पेपर कटिंगच्या. रुंदी याची 6.5 आहे तयार. टक्स वगैरे घातल्यानंतर याची 8.5 येत आहे. म्हणजे आपण टक्स घातल्यानंतर 6.5 आपली इथे बेल्ट वगैरे लावून किंवा हुक लूकची पट्टी लावून 6.5 इंच तयार होणार आहे. हा आहे साईड पार्ट. आता मी तुम्हाला इथे कटोरी कटिंग कशी करायची हे न दाखवता, कारण ऑलरेडी आपण तो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये हा वेळ घालवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मेन तुमचा जो कटोरी कटिंगच्या वेळेला कपड्यावरती ठेवायची कशी हा प्रॉब्लेम बाजूला राहून जाईल. त्यासाठी मी फक्त कटोरी कटिंग करताना क्रॉस ठेवा, उभी ठेवा, आडवी ठेवा किंवा कशी ठेवा हे दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यावरती आपण पाहणार आहोत की कटोरी कटिंग कशी करायची. त्यासाठी कपडा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. हा डबल कपडा आहे, जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल मिळावं किंवा तुम्हाला प्रॅक्टिकल पाहायला मिळावं त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे. आता इथे बघा मी ज्या पट्टीने रेषा आखतीये त्या मी उभी, आडवी आणि दोन्ही साईडला तिरकस म्हणजे क्रॉसमध्ये सुद्धा आखलेल्या आहेत. म्हणजे ह्या आपल्या ज्या चारीही बाजूने रेषा आखून जे फूल तयार झालेलं आहे त्याच साईजने तुम्हाला मी कपडा खेचून दाखवणार आहे. त्याच दिशेने कपडा खेचल्यानंतर किती स्ट्रेच येतो किंवा कसा कपडा लुझिंग देतो. तर या सगळ्या पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करायची आहे की नाही हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणार आहे. तर आता कटोरीचा जो पार्ट आहे आपण कटिंग केलेला तो घ्यायचा आहे आणि सगळ्यात अगोदर मी इथे कपडा आपला उभा आहे तर उभा ठेवलेला आहे. कटोरीचा पार्ट सेंटर आहे तो बरोबर त्याच्या खालच्या टक्स पॉईंटचा सेंटर आहे तो उभा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण क्रॉसमध्ये सुद्धा ठेवून पाहणार आहोत. क्रॉसमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा सेंटर पॉईंट खाली आणि या पद्धतीने क्रॉस सुद्धा कटोरी आपण ठेवलेले आहे. म्हणजे कपड्यावरती तुम्ही कोणत्याही पद्धतीने कटोरी जर फिरवलात तरीही तुमच्या कटोरीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तो कसा, कारण जेव्हा तुम्ही कटिंग करता कटोरीचं त्यावेळेला तुम्ही जर परफेक्ट मापाप्रमाणे कटोरी काढाल आणि ती कशी काढायची ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याची लिंक मी शक्य झाल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते. तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. कारण
कटोरी काढताना बऱ्याच ताई गोंधळतात किंवा बिगनर्स ज्या आहेत त्या सुद्धा गोंधळतात की कटोरी आपली कशी काढली म्हणजे परफेक्ट बसेल. तर त्यासाठीच हा त्यांच्या डाऊट्सना क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता या सगळ्या दिशेने कटोरी तुम्ही फिरवून काढू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो आता पहिली कटोरी मी उभ्या कपड्यावरती काढत आहे. ज्या आपल्या कपड्याची लांबी आहे तिथे काढत आहे, म्हणजे ही सरळ उभी कटोरी झाली. त्यानंतर आपण एक आडवी कटोरी काढून मार्किंग करून पाहणार आहोत. ही झाली आडव्या बाजूनी, म्हणजे आडवा जो आपला कपडा आहे, रुंदी जी आहे कपड्याची त्या बाजूने इथे मी कटोरीचं ड्रॉइंग करत आहे. ही झाली आपली आडव्या साईडची कटोरी, ही झाली उभ्या साईडची कटोरी. त्यानंतर आपण क्रॉस साईडला म्हणजे तिरकस ज्या बाजू आहेत एकासमोर एक ज्या येतात त्या बाजूने आपण इथे कटोरीचं मार्किंग करूयात. कारण सगळ्या बाजूनी कटोरी कटिंग आपण ठेवून जर काढलं तर प्रत्येक बाजूचा काय फायदा आहे किंवा कटोरीमध्ये अशा प्रकारे कटिंग केल्याने काही फरक पडतो का, ब्लाऊज बसताना किंवा ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये काही फरक पडतो का, या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन शेअर करणार आहे. सो या साईडची कटोरी बघा 4थ्या नंबरची आपण काढलेली आहे, ती सुद्धा तिरकस काढलेली आहे. एक कटोरी मी या बाजूनी आणि एक कटोरी मी त्या बाजूने तिरकस काढलेली आहे. म्हणजे चारही अँगल कपड्याचे मी तुम्हाला यूज करून दाखवलेले आहेत. आता आपण या कटोरीमध्ये नंबर देऊन घेऊया. 1 नंबर कटोरी, 2 नंबर कटोरी, 3 नंबर आणि 4 नंबर कटोरीचे हे पार्ट आपण इथे नंबर वाईज क्लिअर करून घेऊ. कारण सगळ्यात अगोदर जी कटोरी काढलेली आहे ती कपड्यावरती आपण उभी काढलेली आहे. म्हणजे कटोरीचा वरचा भाग आणि कटोरीचा टक्सचा सेंटरचा भाग आहे तो उभा आलेला आहे. त्यामुळे कटोरीचा काही फरक पडतो का? किंवा 2 नंबरची कटोरी आहे ती आपण आडवी काढलेली आहे. ह्याचा टक्स पॉईंट आणि वरचा सेंटर पॉईंट सुद्धा आडवाच आलेला आहे. त्यानंतर 3 नंबरची जी कटोरी आहे ती सुद्धा आपण काढताना पाहिलेली आहे. उभी आणि आडवी काढल्यानंतर ह्या 3ऱ्या नंबरच्या कटोरीला आपण क्रॉस काढलेली आहे. आता ही क्रॉस कटोरी जी काढलेली आहे ती मी तिरकस बाजूने इकडून काढलेली आहे. म्हणजे या कोपऱ्यातून आपण हे मार्किंग केलेलं आहे. असं स्ट्रेच देऊन सुद्धा तुम्हाला दाखवते की कपडा स्ट्रेच होतोय की नाही. तर कपडा या बाजूने सुद्धा स्ट्रेच होत आहे, या बाजूने सुद्धा स्ट्रेच होत आहे. त्यानंतर नंबर 4ची जी कटोरी आहे ती सुद्धा त्या साईडच्या क्रॉस अँगलने मी कटिंग म्हणजे मार्किंग केलेलं आहे. कटिंग तर अजून करायचं आहे. कटिंग न करता सुद्धा तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी व्हिडिओमध्ये नक्कीच केलेला आहे. आता हे 4 प्रकारच्या 4 कटोरी मी एकाच कपड्यावरती आडव्या उभ्या तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलेल्या आहेत. आता ही जी कटोरी आहे पुन्हा तुम्हाला मी ब्लाऊजवरती घेऊन येते. ब्लाऊजची तयार जी कटोरी आहे ती सुद्धा याच पद्धतीने आखून मी काढलेली आहे. आता प्रश्न राहतो की तुम्ही कटिंग करताना कटोरीचा पॉईंट किंवा टक्सची रुंदी आहे ती कितपत देता किंवा किती देता आणि त्या रुंदीनुसार तुमची कटोरी किती पफ घेते किंवा बसते कशी याच्यावरती डिपेंड करते. तर हा जो ब्लाऊजची कटोरी जी आहे या ब्लाऊजची तयार ब्लाऊजची ती मी जी तुम्हाला कटोरी दाखवते कटिंगला त्यावरूनच माप घेऊन कटिंग केलेली आहे आणि ते तयार झाल्यानंतर इतकी सुंदर बसतीये. आता ही सुंदर कटोरी का बसते त्याचं तुम्हाला एक रिझन सांगते. आपण जेव्हा मेजरमेंट घेतो तेव्हा कटोरीच्या टकसाठीची रुंदी, टकसाठीची खोली किंवा टक्ससाठीचा टक्स पॉईंटची उंची जी आहे ती जेव्हा परफेक्ट काढतो साईडचे शिलाई मार्जिन ॲड करून ह्याच्यामध्ये कटोरी काढतो आपण त्यावेळेला तुमची पार्ट 2 ची कटोरी असते. आता पार्ट 2 म्हणजे कोणता? पेपर कटिंग करताना मापानुसार आपण जो कटोरीचा ड्रॉइंग करतो आणि त्यातून जी कटोरी निघते ती छोटी असते. ती कटोरी जेव्हा मेजरमेंट वाढवून तुम्ही पुन्हा कटिंग करता तेव्हा एक्झॅक्टली या मापाने होते. जसं की मी तुम्हाला हा माझा पेपर कटिंगचा पॅटर्न दाखवते त्या पद्धतीने. आणि ही कटोरी तुम्ही जर ठेवून कटिंग केलात तर ही सगळ्या बाजूनी परफेक्टच आपण अगोदर काढलेली आहे जेव्हा कटिंग केलेलं आहे. मग तेव्हा जर तुम्ही परफेक्शन मापमध्ये दिलं असेल तुमची कटोरी परफेक्टच निघणार आहे. आणि सरतेशेवटी तुमचा प्रश्न जो आहे की कटोरी क्रॉस किंवा सरळ ठेवावी का? तर तुमचं माप नीट असेल तर तुम्ही या प्रकारे कोणत्याही साईडने कटोरी ठेवून ती कटिंग करू शकता. त्यामुळे तुमची कटोरी बिघडणार नाही. हा गैरसमज आहे की क्रॉस कपड्यावरतीच कटिंग केली तर कटोरी परफेक्ट बसते. तर आडवी, उभी, क्रॉस कुठेही ठेवून तुम्ही जर कपडा कटिंग केला कटोरीचा तरीही तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे, पफ व्यवस्थित येणार आहे. हा माझा अनुभव आहे. मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही ही कटोरी कटिंग करून पहा आणि त्याचा ब्लाऊज शिवून पहा. नक्कीच छान बसेल. मग कमेंट करा. पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू. बाय.